धनाधन दे धनाधन दे धनाधन दे 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 धनाधन. देत दणादण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या रणसंग्रामात आपण देत दणादण हा आपला विशेष कार्यक्रम पाहतोय. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे फ्रीस्टाईल सामने होतात त्याचप्रमाणे हा कार्यक्रम रंगणार आहे. आणि कणकवली म्हटलं की राडा हा सगळ्यांना अपेक्षित असतो. तो होणार आहे का की काही वेगळी सुद्धा ओळख असणार आहे या कणकवलीची? इथलं राजकारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत भाजपच्या वतीनं प्रमोद जठार आहेत, काँग्रेसच्या वतीनं नितेश राणे आहेत, तर मनसेच्या वतीनं परशुराम उपरकर आहेत आणि दीपक केसरकर हे शिवसेनेच्या वतीनं असणार आहे. आपण सुरुवात जी आहे ती नितेश राणेंपासून मला वाटतं करूयात, कारण कोकणामध्ये राणे विरुद्ध सगळे असं सतत राजकारण रंगताना दिसतंय. काय वाटतं तुम्हाला, का अशी परिस्थिती कोकणात आहे? वेळ सर्वांना देण्यात येणार आहे आणि मुख्य म्हणजे ही समान वेळ असणार आहे, त्यामुळे आम्हाला कमी आम्हाला जास्त असं होतं कामा नये. 1 मिनिटांची वेळ तुमची सुरू होते. तर कोकणामध्ये एक म्हण आहे, ज्या झाडावर सर्वात जास्त आंबे असतात त्याच्यावरच लोक दगड मारतात. तर राणे ह्या नावावर सगळेच गोष्टी चालतात या जिल्ह्यामध्ये, किंवा विकास कामं अग्रक्रमांकावर राणे ह्यांच्याच माध्यमातून होत आलेलं आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं की बाबा ह्या दगडावर किंवा ह्या झाडावर दगड मारलं तर आपल्या झोलीत काय नाही काहीतरी पडेल. या निमित्ताने हे सगळं राजकारण आमच्याच अवतीभोवती फिरत आलेलं आहे. हे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गेल्याच आठवड्यात तुम्ही म्हणाला होतात की राणेंना दुश्मनांची गरज नाही, त्यांची मुलंच पूर्ण आहेत. ठाम आहात तुम्ही तुमच्या मतावरती? 27 सेकंद तुम्हाला. नारायणरावांबद्दलच लोक बोलतात, कारण 25 वर्ष नारायणरावांकडे हा जिल्हा होता आणि त्याचा विकास झाला असं लोक बोलतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात तो प्रश्न आपल्याला त्याचं उत्तर मला वाटते काळच देईल. त्यांच्या नुकत्याच झालेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या कशी निघून. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात की नाही? यस, आजही आहे. ठाम आहात तुम्ही. ठीक आहे, तुमचा वेळ संपलेला आहे. आपण दीपक केसरकरांकडे येऊयात. केसरकरचे काय मुद्दे आहेत तुमचे या निवडणुकीमध्ये? तुमच्या विरोधकांना का निवडून दिलं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एकतर मी पॉझिटिव्ह कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे कोणाला निवडून का देऊ नये याच्यावर मी कधीच बोललेलो नाही. मला का निवडून द्यावं, कारण सिंधुदुर्गाचा विकास करायचा आणि तो सर्वांगीण विकास करायचा. आज सुद्धा तुम्ही बघितलं की ह्या जिल्ह्यामध्ये एकही मेजर इंडस्ट्री नाही. हा टुरिझम डिस्ट्रिक्ट म्हणून डिक्लेअर होऊन आता जवळजवळ 14-15 वर्ष झाली. एकही मोठा पर्यटनाचा प्रकल्प नाही. ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या माझ्या मतदारसंघामध्ये आहे. एकच मोठा कारखाना चालू आहे जो माझ्या मतदारसंघामध्ये आहे. केसरकरांनी जे मुद्दे मांडले की विकास त्यांनी केला, आधीच्या लोकप्रतिनिधींनी केला नाही. 1 मिनिट तुमच्यासाठी. आधीचे लोकप्रतिनिधी तेच होते आणि त्यांचे जाणता राजा शरद पवार पूर्वीचे नेते होते. ते तर फळांच्या बाबतीत आणि फलवतं म्हणजे पुष्कळ कामं केली असे बोलत होते. मग या ठिकाणी अशा प्रकारचा त्यांचा एक जुना सहकारी असा आरोप करतो, म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा आरोप करतो. आज या भागाचे आमदार होते, या भागातल्या केसरकर आमदार असताना त्यांच्याच खात्यात त्यांच्याकडे जे राष्ट्रवादी जे त्यांच्याकडे असलेलं पर्यटन खातं होतं, त्यात पर्यटन कोणताही विकास केला नाही ना. मग विकास म्हणतात, तर विकास केला असेल तर तो पक्ष का सोडला का त्यांनी आधी? आणि विकास केलेल्या पक्षात जायचं नाही, मग दुसऱ्या पक्षात जायचं, हे काहीतरी कुठेतरी लोकांना कळलं पाहिजे. आणि म्हणून यांनी तशा प्रकारचा विकास करू शकले नाहीत, सत्तेत राहून करू शकले नाहीत. आणि म्हणूनच आज मनसे हा विकास, जिल्ह्याचा विकास, तालुक्याचा विकास करण्यासाठी मनसे या ठिकाणी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज ठाकरेंची ब्लूप्रिंट घेऊन या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न. मनसेचं ऑप्शन कोकणामध्ये हे पटतं का तुम्हाला? आणि आघाडीवरती त्यांनी एक प्रकारे टीका केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांनी कामं केली नाही असं यांचं म्हणणं होतं. 1 मिनिटांपैकी 25 सेकंद तुम्ही बोललात, आता 45 सेकंद तुमचे. नाही, प्रत्येकाला इथे येऊन राजकारण आणि समाजकारण करण्याचा अधिकार आहे. म्हणून मनसेना इथे येत आहेत आणि राजसाहेबांच्या माध्यमातून अगर जिल्ह्यामध्ये ते कार्यरत होत आहेत तर त्याच्यामध्ये काय गैर नाही. ते तर मग चांगलीच गोष्ट आहे, प्रत्येकाला तेवढा अधिकार असतोच. पण या सगळ्या गोष्टी नजरेत असताना आपण एवढा विचार केला पाहिजे की आज ज्या माध्यमातून आमचा जिल्हा पुढे येतो आहे, ज्या माध्यमातून परत जसं तुम्ही सुरू म्हटलं तर कणकवलीमध्ये राडा,
अशी बदनामी आमच्या जिल्ह्याची आपण सर्वजणांनीच बंद केली पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला आमच्या जिल्ह्याची प्रतिमा आपण वाढवली. पण मग ही विरोधकांनी अधिक अशी प्रतिमा बनवली असं वाटतं. स्वतःच्या फायद्यासाठी एका बाजूला बोलायचं पर्यटन जिल्हा आहे, दुसऱ्या बाजूला बदनामी करायची. मग पर्यटक येणार कसे? आपल्याला पर्यटकांना येण्यासाठी पोषक वातावरण इथे ठीक आहे, करणार. म्हणजे ही बदनामी करण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे राणे कुटुंबियांवरती वारंवार जो आरोप केला जातो, हे कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने खीळ घालणार आहे की वस्तुस्थिती आहे 45? नाही, तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. कणकवली आणि राडा हे गेले 5 वर्ष मी निवडून आल्यानंतर तरी बंद झालेलं आहे. त्यामुळे मला वाटते कणकवलीमध्ये आता विचाराची लढाई होईल. आमची राडा संस्कृती आमची नाही, आम्ही बंद पूर्वी झाली होती ती आता बंद झाली. ते बंद झाले. अनेक खून कटले आहेत, आता ते मला काढायला लावले तर अडचणीचं होईल. त्या अडचणीचं होईल आणि ते माझं सरकार आल्यावर मी काढणारच आहे, ते आणखी निराळा विषय आहे. पण मला वाटते ही लढाई विचारांची आहे. कणकवली ही संतांची भूमी आहे, आम्ही विचाराने लढू. एक नाही राणेंनी विकास नसेल केला तर आम्ही सांगू त्यांनी नाही विकास केला, त्यांनी नाही केला मग तो आम्ही करू. एवढंच आमचं मला वाटते ही लढाई आहे. याच्यामध्ये आम्ही काही हाणामारी करणार नाही आणि याच्या पुढे कणकवलीमध्ये राडा होणार नाही. याची जबाबदारी जशी माझी आहे ते मला वाटते आमच्या सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांची प्रमुखाची असेल. ठीक आहे, मी तुमच्याकडनं उत्तर घेते. हाणामारी आम्ही करणार नाही याचा नेमका सूचक अर्थ काय आहे असं तुम्हाला वाटतं? आणि ही विचारांची लढाई आहे याबद्दल तुम्ही कन्व्हिन्स आहात का? तुम्हाला 45? शेवटी विकासावर तडजोड केली पाहिजे की विकासावर आपण धावपळ केली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून चाललं पाहिजे. आता 5 वर्षामध्ये आम्ही करणार असं म्हणतायत, मग गेली 5 वर्ष झोपले होते का? किंवा गेली 25 वर्ष आम्ही काय केलं नाही? 25 वर्षामध्ये च्या अगोदर जटार साहेब कुठे होते? मुंबईमध्ये बिल्डिंग बांधत होते, इकडे त्यांचा विषयच नव्हता. म्हणजे कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये काय चालतं हे त्यांना माहीत नाही, म्हणून ते काय ते आपल्या पद्धतीने आजूबाजूनी माहिती काढून थोडं आपल्या इंटरव्ह्यूमध्ये ते बोलत आहेत, त्याच्यामध्ये काय चूक नाही. म्हणजे असंच म्हणतं की ते एक गोष्ट योग्यच बोलले की इथे आम्हाला आमची जिल्ह्याची प्रतिमा सुधारायची आहे. प्रत्येकजण निवडणुकीसाठी आपला स्वार्थ साधण्यासाठी दहशतवाद हा विषय मोठा करतात. उदाहरण आमचे केसरकर साहेब वारंवार दहशतवाद बोलतात, पण त्यांच्या स्वतःच्या सावंतवाडीमध्ये गेल्या 6-8 महिन्यामध्ये जवळजवळ 13 राजकीय गुन्हे झालेले आहेत. मतदारसंघामध्ये एक प्रकारे काय चाललंय? अराजकता माजली आहे आणि तुम्ही मात्र राणेंच्या नावाने दहशतवादाबद्दल बोलता. काय उत्तर? एक तर असं लक्षात घ्या की जेवढे राजकीय खून झालेले आहेत सगळे कणकवलीमध्ये झालेले आहेत. जे मारहाण झालेले आहेत त्याच्यामध्ये आरोपी आहेत हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे हे बोलण्याचा त्यांना मुळात नैतिक अधिकार नाही. एखाद्या भागामध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याचा तपास पोलीस यंत्रणा निश्चितपणे करत असते. सावंतवाडी हे सर्वात शांत शहर म्हणून ओळखलं जातं. आणि मी एक विनंती अशी सुद्धा करेन की तुम्ही बोलताना मी कधी बोलत नाही, त्याच्यामुळे मी बोलताना सुद्धा आपण बोलता कामा नये. आणि ह्यांच्यानंतर मला द्या, कारण आरोप मी कोणावर केलेला नाही आहे. एक जर असं आहे की शांततेसाठी लढाई केल्यानंतर तुम्ही आज बघा की मारहाणीचे प्रकार जिल्ह्यामधले कमी झालेले आहेत. आणि याच्याविरुद्ध मी ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं कौतुक झालं. अजूनपर्यंत राणे साहेबांच्याबद्दल एकही कोर्टामध्ये केस नाही आहे. म्हणजे कुठलेही गुन्हा अजूनपर्यंत जे ह्यांनी आरोप केलेले आहेत की पालकमंत्र्यांबद्दल झालं आहे, मग कोर्टाने कुठलाही आक्षेप घेतला नाही तर मग हा कोर्टाचा अवमान आहे. आणि राणेसाहेब खरंच दहशतवाद करत असतील तर वारंवार ज्या म्हणजे जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत, पंचायत समितीमध्ये आमचेच विचाराचे लोक निवडून येत आहेत. मग ते कसे लोक आम्हाला निवडून देत आहेत? मग जनतेचा अपमान आहे का? मग एका बाजूने हे असे बोलत आहेत, दुसऱ्या बाजूने जनता आम्हाला निवडून देते. मग यात जनता चुकीची आहे या तर मग ह्या लोकांना वस्तुस्थिती माहीत नाही. म्हणून मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की राणे नावाने आपल्या स्वतःला TRP भेटते किंवा वृत्तपत्रामध्ये आपली दखल घेतली जाते. राणेंचं नाव घेतलं नाही तर अजून पण माझ्या अवतीभोवती उभे राहणारे कुठलेही लोक अस्तित्वातच नसते. ते कुठे ना कुठेतरी बसले असते किंवा दुसऱ्या व्यवसायामध्ये असते. राणे नसते तर माझ्या आजूबाजूला जे लोक उभे आहेत ते उभे पण राहिले नसते. तुमचं? मला याच्यात 2 उत्तरं द्यायची आहेत. एक ते जे सांगतात की इथल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण निवडून आणल्या, हे अगदी साफ खोटं आहे. त्यांच्याकडे 8ही पंचायत समिती होत्या, त्याच्यापैकी 4 पंचायत समितीवर त्यांचा दणदणीत पराभव झालेला आहे. माझ्या नगरपालिकेच्या इलेक्शनला स्वतः मुख्यमंत्री आले, राणेसाहेब आले, त्या ठिकाणी 17च्या 17 सीट निवडून आलेले आहेत. निवडून आलेले लोक फोडणं आणि लोकशाहीची क्रूर विटंबना करणं हे ह्याच जिल्ह्यामध्ये चालतं. हे सगळ्यात वाईट आहे. सर्व काही राणेंमुळे झालंय हे सतत जे म्हटलं जात आहे आणि तुम्ही मात्र स्थानिक 5 वर्ष आमदार असूनही तुम्ही खरंच विकासाची कामं केली नाही आहेत.
तुम्ही काय केलंय की का तुम्हाला जनतेनं निवडून द्यावं आणि नितेश राणेंना नाही? काय उत्तर तुमचं? या सिंधुदुर्गातली पहिली डेअरी प्लांट सुरू करणारा आमदार प्रमोद जठार आहे. या कोकणातला पहिला मँगोचा प्लांट सुरू करणारा आमदार प्रमोद जठार आहे. पवन ऊर्जा प्रकल्प देवगडात सुरू करणारा आमदार प्रमोद जठार आहे. माझी विकासाची स्पर्धा आहे. 20 वर्षामध्ये मुंबई गोवा हायवेवरती 10,000 माणसं मेली. यांनी कपर्दिकसुद्धा मुंबई गोवा हायवेला दिली नाही. 4 पदरीकरण रखडलं. माझ्या 70 दिवसाच्या केंद्रातल्या सरकारामध्ये नितीन गडकरींनी कोकणात येऊन 5 नाही 6,000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि मुंबई गोवा हायवेचं काम सुरू करण्याचे आदेश दिले. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आहेत. शेवटी राजकारण हे एक हत्यार आहे. इट इज ॲन इन्स्ट्रुमेंट. मला वाटतं लोकांच्या कल्याणासाठी हे वापरायला पाहिजे. राणेंचं नाव घेतल्याशिवाय तुमचं याच्या इंटरव्ह्यू पण ते देऊ शकत नाही. 6-7 मिनटं किंवा 1-1.5 मिनटं बोलले असतील, याच्यामध्ये 80-90 सेकंद राणेच झालेलं आहे. म्हणजे जे मी बोलतो ते सत्यच आहे, त्याच्यात काही वेगळं नाही. आणि जी विकासाची गंगा की विकास जे बोलतायत ना, ते स्वतःच तुमच्या Zee24 तासच्या चॅनलवर त्यांनी इंटरव्ह्यू देत असताना सांगितलं आहे की मी गेली 5 वर्ष 10% विकास केलेला आहे. पुढचा विकास मी युती सरकार आल्यावर करीन 90%. म्हणजे युती सरकार नाही आलं तर काय करणार? म्हणजे स्वतःच बोलताय. तुम्ही पाहिजे तुमची क्लिपिंग काढून बघा. दूध डेअरीबद्दल जे सांगितलं आहे ना, कृपया तुमच्या कॅमेरा घ्या, दूध डेअरी जिथे आहे त्यांच्याकडे जा, तिथे त्या स्पॉटवर जा आणि बघा दूध डेअरीची काय अवस्था आहे, कुठून लोक येतात. काही जे शेतकरी जे कर्जबाजारी झाले आहेत त्यांच्याही मी नावं देतो, त्यांच्याकडे पहा. इथे जिना माझा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून, या जिल्ह्याची विकासाची जबाबदारी विरोधी पक्षाच्या आमदाराची की सत्तेतल्या पालकमंत्र्याची? मला उत्तर द्यावं. आमचीच आहे ना. पण ह्याच्या अगोदर पण राणेसाहेब जेव्हा विरोधी आमदार होते तेव्हा पण त्यांनी विकास केलेला आहे. त्यांनी धावपळ सगळ्या पद्धतीने केलेली आहे. मग तेव्हा व्यावसायिक होते, तेव्हा मुंबईमध्ये बिल्डिंग बांधत होते. म्हणजे बिचाऱ्या लोकांना माहीत नाही सिंधुदुर्ग जिल्हा काय आहे, बिचारा ह्यांना माहीत नव्हतं. नशिबाने 34 मताने झालेले आहेत म्हणजे ते ठीक आहे, ते विषय काय प्रॉब्लेम नाही. एक मिनिट नशीब. मी पूर्वी काय होतो, 5 वर्षापूर्वी काय होतो, 20-25 वर्षापूर्वी तुमचे बाबा काय करत होते मी विचारलं कधी? 25 वर्षापूर्वी अहो इन्कम टॅक्सच्या पूर्वी काय करत होते आम्ही विचारलं का? तुमचे बाबा इन्कम टॅक्समध्ये शिपाई विचारलं का आम्ही? हे वैयक्तिक जाण्याचे 5 वर्षापूर्वी मी मुंबईमध्ये व्यवसाय करत होतो, आजही करतो. तुम्ही काय व्यवसाय करत नाही इथे? अहो माझा तुमच्या वडिलांच्या 1 मिनिट जवळ आहे तुमच्या वडिलांच्या जन्माच्या नंतर 20 वर्षांनी मी जन्माला आलो, त्याच्यात माझा दोष नाहीये. 20 वर्ष उशिरा जन्माला आलो. रमेश कदम होणार नाही. तुम्हाला का वाटतं की यांना का निवडून दिलं नाही पाहिजे? किंवा सतत राणेंनी विकास केलाय, भाजप म्हणते आम्ही विकास केलाय, मनसेला हे सगळं पटतंय का? मनसेचं इंजिन काय म्हणतं? या ठिकाणी प्रथमच निवडणूक लढवते आहे. राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली, राजसाहेबांच्या ब्ल्यूप्रिंटच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास करू पाहते आहे. या जिल्ह्यामध्ये पर्यावरणाला घातक असलेले मी प्रकल्प आणू देणार नाही आहे. जे प्रकल्पाला केसरकरांची सातत्याने साथ असते, जे मायनिंगला एका ठिकाणी विरोध करतात, दुसऱ्या ठिकाणी बाजूनी राहतात, कारण आज ते राहतात ते घर आणि राहतात ते ऑफिस एका मायनिंग कंपनीच्या मालकाचं आहे. हे बघितल्यानंतर ह्या जिल्ह्यामधल्या असलेल्या मायनिंग प्रकल्पातून पर्यावरणाला घातक जाऊन आज कोकणाचं कोकण पण टिकावं आणि कोकणी माणसाला खऱ्या अर्थाने विकास करावा, कोकणी माणसाला हवा तो विकास करावा आणि कोकणी माणसाच्या मनाप्रमाणे विकास व्हावा, त्यामध्ये कोणताही विकास लादू नये हा मनसेचा विचार घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. तुम्हाला का निवडून द्यावं आणि नितेशजींना का देऊ नये? 1 मिनिटांचा अवधी तुम्हाला. नितेशजींचा एक राणेंचा चांगला गुण त्यांनी मात्र घेतलाय, तो त्यांना आता दिसला की गुगली टाकायचा की ते मला बोलतात वगैरे. हे तुमचं यस अभिनंदन आहे की तुम्ही अशा प्रकारचे गुगली टाकू शकता, कौतुक आहे. मला निवडून एवढ्यासाठी द्यावं ताई की केंद्रातली सत्ता आज माझ्याकडे आहे. माझ्याकडे म्हणजे मोदी सरकार आहे म्हणून राज्यातलं सरकार द्यावं. जर केंद्रातली सत्ता दिलीत आणि राज्यातली सत्ता सोबत असेल तर हा विकास जो आहे तो गावागावापर्यंत पोहोचवू शकतो. गेल्या 20-25 वर्षामध्ये केंद्रातली सत्ता या मंडळींकडे आहे, राज्यातली सत्ता या मंडळींकडे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना ज्या प्रमाणात विकास गावापर्यंत पोहोचवणे आवश्यक होतं हे ते पण मान्य करतील, तो पोहोचला नाही. विकासाच्या मुद्द्यावर मला जनता निवडून देईल म्हणतात. पुन्हा एकदा तुम्हाला तितकाच वेळ, नवी पिढी नवं राजकारण आता दिसतंय. आत्मविश्वास ज्या व्यक्तीकडे असतो तो फक्त 34,000 निवडून येत नाही. त्यांनी सांगितलं पाहिजे की मी नितेशजींचं डिपॉझिट जप्त करेन. अगर खरंच काम 5 वर्ष केलं असतं ना, आणि मी काय बोलतो पुढचं ठरवा ना तुम्ही पुढची 5 वर्ष काय करायची. पण गेलेली 5 वर्षाची काय आहे, जनतेने गेली 5 वर्ष आपल्याला दिली होती. पण तुमच्याकडे जी निधी उपलब्ध होती राज्यामध्ये, आता लोकमत ह्या नावाच्या वृत्तपत्रामध्ये एक आर्टिकल आलेलं आहे, तर सर्वात कमी निधी
आमच्या कणकवलीच्या आमदारांनी खर्च केलेली, असं मी नाही म्हणत. माझा राजकीय आरोप नाही, लोकमत या वृत्तपत्राने दिलेला तो आरोप आहे. निधीच खर्च, मग त्याच्यावर केस ठोका, माझा काही विषय नाही. पण जी आम्ही वाचणाऱ्यापैकी आम्ही माहिती घेतो आणि तसं जनतेसमोर ठेवतो. पण माझं असं म्हणणं आहे, गेली 5 वर्ष जर जनतेकडे ढुंकून पाहिलं नाही तर पुढची 5 वर्ष तुम्हाला काय द्यावं? का तुम्हाला निवडून द्यावं, केसरकरांना देऊ नये? मी या मतदारसंघात गेले 2 महिने फिरतोय. या 2 महिने फिरल्यानंतर त्या मतदारांना आपल्यामध्ये राहणारा, आपलासा वाटणारा आणि आपले प्रश्न मांडणारा त्यांना लोकप्रतिनिधी हवा आहे. आपले प्रश्न न मांडता त्या ठिकाणी ह्या भागाचा विकास करावा. या विकासासाठी सातत्याने मी गेले जिल्हा परिषदेचा सभापती असल्यापासून या मतदारसंघात मी फिरतो आहे, पूर्ण जिल्हा फिरतो आहे. हा मतदार जरी संघ असला, मी कणकवलीहून तिथे जरी गेलो असलो तरी या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी मी निवडणूक लढतो आहे. मी कोणत्याही कोणाला पाडण्यासाठी किंवा कोणाला हरवण्यासाठी किंवा करण्यासाठी आहे, तर जनतेचा विकास आणि जनतेच्या विकासासाठी आणि जनतेचा विकास जे सत्ताधारी पक्ष किंवा माझ्या पूर्वीचे आमदार जे करू शकले नाहीत तो विकास करण्यासाठी मी त्या ठिकाणी उभा आहे. आणि तो विकास मी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ब्ल्यूप्रिंटच्या माध्यमातून करून दाखवीन. तुम्हाला जनता का निवडून देईल आणि ह्यांना का त्यांनी निवडून देऊ नये? एक गोष्ट करून दाखवीन असं ते म्हणतात, मी करून दाखवलेलं आहे. 500 ते 600 कोटीची कामं झालेली आहे आणि एवढा प्रचंड विरोध असताना मी एखादा कारखाना काढायचा म्हटला तरी तिथली जमीन मला कशी नाही मिळणार ह्याच्यासाठी प्रयत्न केले जातात. मी एखादी स्कीम आणायची म्हटली, त्या ठिकाणी फिशरमन व्हिलेज आणत होतो, त्या ठिकाणी लेखी पत्र आहे पालकमंत्र्यांचं की हा फिशरमन व्हिलेज करू नये. सर्वसामान्य मच्छीमारांसाठी तो प्रकल्प होता, त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश आला असता. आणि असं तुम्ही सगळं करत असताना सुद्धा मी काम करून दाखवलेलं आहे आणि लोकांना हे सगळं माहिती आहे. म्हणून आजपर्यंत मला होणारी मतदानाची टक्केवारी ही काय फक्त विधानसभेपुरती मर्यादित नाही आहे. त्याच्या पुढच्या सर्व नगरपालिकांच्या इलेक्शन, पंचायत समितीच्या इलेक्शन, जिल्हा परिषदेच्या इलेक्शन सगळ्या माझ्या बाजूने लोकांनी कौल दिलेला आहे. त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांनी येऊन हे सांगणं हे चुकीचं आहे. एक स्ट्रॅटेजी अशी येऊ शकते की बाहेरून 2-3 माणसं पाठवलेली आहेत, त्यांनी माझी मतं फोडावी, की जेणेकरून आता पण आव्हान कसलं दिलं जात होतं की केसरकरांचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो म्हणून. या ठिकाणी मी काय त्यांच्याकडे ॲलिगेशन करत नाही मॅडम, हा शेवटचा प्रश्न असं मी गृहीत धरतो. केसरकरांचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो असं राणेंनी सांगितलेलं होतं. खरं तर त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये येऊन लढवायला पाहिजे होतं, दुसरी माणसं पाठवण्याचं काही कारण नाही. ते आले असते, लढले असते तर ऐका 1 मिनिट, मला काय सांगायचं आहे, मला असं सांगायचं आहे की ही विधानं मी बोलताना का बोलताय, मी का बोलताय. महाराष्ट्राने ते बघितलं, माझ्या प्रवेशाच्या वेळेला 25,000 माणसं होती, त्यावेळेला टेलिव्हिजनवर राणे काय सांगत होते 1300 लोक होती म्हणून. 25,000 लोकांना. एक लक्षात घ्या की हे आव्हान माझ्या मतदारसंघातल्या लोकांना दिलेलं आहे आणि माझ्या मतदारसंघातील लोक या आव्हानाचं उत्तर देतील. एकच सांगायचं आहे की आम्ही कोणाची सुपारी घेऊन इथे उभं राहिलो नाही, तर आम्ही निवडून येण्यासाठी उभे राहिलेलो आहेत आणि मनसेच्या माध्यमातून घेत राहिलेलो आहे. त्यामुळे हे जर म्हणत असतील कोणाची सुपारी घेऊन इथे उभे राहिलो आहेत तर त्यांना वाटत असेल आणि त्यांना तसा खोटा प्रचार करायची सवय आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की कोकणामधलं राजकारण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारण हे हाय व्होल्टेज आहे. आणि जसं सर्व उमेदवार म्हणाले की आम्हाला निगेटिव्ह शेड्स किंवा दहशत यावर बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवरती बोलणं महत्त्वाचं आहे. अर्थातच झी24 तास सुद्धा जबाबदार मीडिया आहे, आपण सुद्धा विकासाच्या मुद्द्यांबद्दलच बोलणार आहोत. मात्र या ठिकाणी गुन्हेगारी वाढत असेल, दहशत वाढत असेल तर त्याचं रिपोर्टिंग करणं ही सुद्धा आपली जबाबदारी. आणि म्हणूनच हा या सगळ्या चर्चेचा विषय होता. देत दणादण या कार्यक्रमांमध्ये या सर्व विषयावर चर्चा झाली. सर्व मान्यवरांचे आपण आभार मानूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. दणादण दे, दणादण दे, दणादण दे, 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 दणादण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.